गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव ऋषिकेश गायकवाड आहे आणि आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत टेन्सेसबद्दल, ज्याला मराठीमध्ये काळ असं सुद्धा म्हणतात. आणि या व्हिडिओमध्ये आपण काळ कशाला म्हणतात, किती प्रकारचे काळ आहेत, त्याचे पुढे किती प्रकार आहेत, मग त्याचा वापर कसा करायचा किंवा एक्झॅक्टली काळ म्हणजे काय, या सर्व एकंदरीतच बाबींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर काळ म्हणजे काय, तर काळ या शब्दाला समानार्थी शब्द आहे वेळ. आणि टेन्सेसबद्दल शिकत असताना ही वेळ कशाची आहे, तर आपण कोणतीही जी कृती करतो त्या कृतीचा एक्झॅक्ट टाइम सांगण्याचं काम टेन्सेस करत असतात. तुम्ही जी काही क्रिया करत आहात ती क्रिया तुम्ही कोणत्या एक्झॅक्ट वेळी केली ते सांगण्याचं काम टेन्सेस करत असतात. म्हणजेच बेसिकली टेन्सेस टेल्स अस दी टाइम ऑफ एन ॲक्शन. ओके, सो इन इंग्लिश अँड in Marathi as well, there are three types of tenses. First is present tense, second is past tense and third is future tense. ज्याला मराठीमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असंही म्हणतात. आपण हे तीन काय आहेत, हे वेळेचे आस्पेक्ट्स आहेत. म्हणजे एकतर आपण कृती कधीतरी मागे केलेली आहे किंवा कृती सध्या करत आहोत किंवा भविष्यात पुढे जाऊन कृती करणार आहोत. आपण केलेल्या क्रियाला एका वेळेमध्ये बद्ध करणे, यालाच हेच काम करतात टेन्सेस. येते लक्षात. मग टेन्सेस शिकत असताना या प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल, फ्युचर टेन्स असेल, यांचे सुद्धा काही आस्पेक्ट्स आहेत, वेळेचे आस्पेक्ट्स आहेत. ते वेळेचे आस्पेक्ट्स किंवा टाईमचे जे काही क्रिया ज्या आहेत त्या क्रिया या चार प्रकारच्या आस्पेक्ट्समध्ये आपल्याला बांधता येतात. पहिली आहे सिम्पल ॲक्शन, दुसरी आहे कंटिन्युअस ॲक्शन, तिसरी आहे परफेक्ट ॲक्शन आणि चौथी आहे परफेक्ट कंटिन्युअस ॲक्शन. सिम्पल ॲक्शन म्हणजे काय, एकतर तुमची क्रिया साधी असते. कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे एकतर तुमची क्रिया चालू असते. परफेक्ट ॲक्शन म्हणजे एकतर तुमची क्रिया पूर्ण झालेली असते आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे तुमची क्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती क्रिया अजूनही चालूच आहे. याला म्हणतात परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रत्येक वेळेला आपण या चार प्रकारांमध्ये विभागून असे एकूण 12 प्रकारचे टेन्सेस आपण शिकणार आहोत. आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये शिकू फक्त प्रेझेंट टेन्सबद्दल. येते लक्षात. मग या टाईमच्या आस्पेक्टनुसार कसे प्रकार पडतात, तर प्रेझेंट सिम्पल टेन्स पहिला, प्रेझेंट सिंपल टेन्स दुसरा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणलं तरी चालेल. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणलात असे म्हणलात तरीही चालेल. आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जसं आपण प्रेझेंट टेन्सला या चार ॲक्शन्समध्ये डिवाइड करून याचे चार भाग केले, तसंच याचे सुद्धा आहे पाच. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तसंच फ्युचरचं सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. म्हणजेच हे जे काही काळ आहेत या काळाला आपण या चार आस्पेक्ट्समध्ये डिवाइड करून काळाचे प्रकार पाडलेले आहेत. मग आता हे चार काय आहेत नेमकं आस्पेक्ट्स, म्हणजे हे आस्पेक्ट्स आपल्याला सांगतात कृतीचा एक्झॅक्ट टाइम. येते लक्षात. आपल्याला माहिती तर आहे भविष्य काळात किंवा भूतकाळात किंवा वर्तमान काळात क्रिया चालू आहे किंवा क्रिया होत आहे, पण ती क्रिया साधी क्रिया आहे का, किंवा ती क्रिया अजूनही चालूच आहे का, किंवा ती क्रिया पूर्ण झाली का, किंवा ती क्रिया पूर्ण होऊन अजूनही चालूच आहे का, हे सांगण्यासाठी हे चार आस्पेक्ट्स महत्त्वाचे ठरतात. येते लक्षात. आणि या चार आस्पेक्ट्सवरूनच आपण काळाचे हे 12 प्रकार पाडतो. आपल्याला एकंदरीतच एकूण असे 12 काळाचे प्रकार या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत. सुरुवातीला आपण सुरुवात करत असताना आपण सुरुवात करू प्रेझेंट टेन्सनी. ओके, आपला पहिला जो काही टेन्स आहे तो आहे प्रेझेंट टेन्स, ज्याला मराठीमध्ये वर्तमान काळ असं सुद्धा म्हणतात. वर्तमान काळाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता हा वर्तमान काळ म्हणजे काय, तुम्ही जी ॲक्शन सध्या सुरू आहे तुमच्यासोबत त्याला म्हणतात वर्तमान काळ. मग या वर्तमान काळाचे असे एकूण टाईमच्या आस्पेक्टनुसार चार प्रकार आपण पाहिले. प्रेझेंट सिंपल टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. डोंट फॉरगेट these 4 aspects of time. ओके,
या 4 आस्पेक्ट्सना आपल्याला विसरायचं नाही आहे, कारण या 4 प्रकारावरूनच आपण टेन्सेसचे या 3 काळांचं विभाजन करणार आहोत. मग आपला जो प्रेझेंट टेन्स मधला जो काही पहिला प्रकार आहे तो आहे पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण क्रिया केली म्हणजे आपण ती कशात दर्शवतो, ती आपण वाक्यांमध्ये दर्शवतो, बरोबर आहे. आणि आपण वाक्यात बोलतोय म्हणजे काय असतं, वाक्याची एक रचना असते. वाक्याची डेफिनेशन काय आहे, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट हॅज अ स्पेसिफिक मीनिंग ऑर अ फिक्स्ड मीनिंग. शब्दांचा असा समूह ज्याला अर्थ आहे, अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला आपण वाक्य म्हणतो. मग या वाक्याची एक रचना असते. आता शब्दांचा समूह म्हणजे काय, मी आलो, गेलो, झोपलो, बसलो, खुर्ची, टेबल, वर्ग, मित्र, हे शब्द हा शब्दांचा समूहच आहे, पण याच्यापासून अर्थपूर्ण वाक्य होत नाहीये, बरोबर आहे. आपल्याला जर अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असेल तर त्या शब्दांना एका स्पेसिफिक काइंडच्या रचनेमध्ये ठेवावं लागेल, एका फॉर्मॅटमध्ये ठेवावं लागेल, आणि त्यालाच आपण वाक्याची रचना म्हणतो. जशी मराठीत आहे कर्ता, कर्म आणि क्रियापद, बरोबर आहे, मराठीत असंच आहे. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा अशाच वाक्यांची रचना आहे. त्याच्यामध्ये येतो सब्जेक्ट प्लस वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट. इथे लक्षात, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कोण, वाक्यातले तुमचा कर्ता. वर्ब म्हणजे कोण, वाक्यातली तुमची क्रिया. आणि ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही ज्याच्यावरती ते कर्म करणार आहात ते म्हणजे ऑब्जेक्ट. इथे लक्षात. ही आहे इंग्लिश मधली वाक्याची रचना. एखादं आपण वाक्य कोणतंही इंग्लिशमध्ये बनवतो ते या 3 प्रकारच्या फिक्स्ड पॅटर्न मध्येच बनवतो. त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो. काही प्रमाणात पुढे आपण जसं जसं जाऊ तसं वाक्यांची रचना कशी बदलते ते सुद्धा शिकणार आहोत. मग असे सब्जेक्ट्स किती आहेत, सब्जेक्ट बरेच आहेत. फॉर एक्झाम्पल आय, वी, यू, दे, ही, शी, इट, किंवा कुणाचंही नाव, एनी नेम, हे काय आहेत, दीज आर दी सब्जेक्ट्स. यांना म्हणायचं सब्जेक्ट्स. वाक्यातले हे कर्ते आहेत. येते लक्षात. मग आपण एकंदरीतच आता सुरुवात करत असताना प्रेझेंट टेन्सची काही उदाहरणं पाहू. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ पहिलं वाक्य, सब्जेक्ट घेतला आपण आय, वर्ब घेऊ ईट, आय ईट. काय खातोय आपण ॲपल घेऊ, आय ईट ॲन ॲपल. ॲन का घेतलं, कारण इथे वॉवेल साऊंड आहे म्हणून आपण इथं ॲन घेतलं. इथे लक्षात. आय ईट ॲन ॲपल. दुसरं वाक्य घेऊ आपण, राहुल टीचेस इंग्लिश. इथे लक्षात. आता या वाक्यांची रचना कशी आहे, याच्यामध्ये आहे तुमचा सब्जेक्ट, हा सब्जेक्ट झाला, हा झाला तुमचा वर्ब म्हणजेच क्रियापद, आणि हा झाला तुमचा ऑब्जेक्ट, बरोबर आहे. या वाक्यामध्ये बघा, हा झाला सब्जेक्ट, राहुल ॲक्शन करतो इथं. हा टीचेस म्हणजे तुमचा वर्ब झाला, टीच म्हणजे शिकवणे, आणि हा ऑब्जेक्ट काय शिकवतोय, तो इंग्लिश शिकवतोय. येते लक्षात. आता हे काय आहे, ही तुमची एक हॅबिच्युअल ॲक्शन आहे किंवा तुमचं एक रुटीन दाखवते, बरोबर आहे. हॅबिच्युअल ॲक्शन किंवा रुटीन आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, हे फॅक्ट आहे, राहुल इंग्लिश शिकवतो, हे फॅक्ट आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला एकतर हॅबिच्युअल ॲक्शन शो करतात किंवा एकतर आपल्याला ते फॅक्ट शो करत असतात. येते लक्षात. आता आपल्याला बघायचं आहे या 2 वाक्यांमध्ये काय डिफरन्स आहे. तर तुम्ही इथे एक गोष्ट नोटीस करत असाल, जेव्हा मी आय ईट अन ॲपल लिहिलं तेव्हा मी इथे ईटला एस नाही लावलं, पण मी जेव्हा राहुल टीच इंग्लिश असं लिहित होतो तेव्हा मी इथं एस लावला. एस का लावला, कारण whenever we use the third person singular subjects in simple present tense we have to add s to the verb. येते लक्षात. काय म्हणतो मी, जेव्हा आपण थर्ड पर्सन सिंग्युलर वाले सब्जेक्ट्स वापरतो तेव्हा आपल्याला वर्बला एस जोडायचा आहे. आता कोणते आहेत हे थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी आणि इट. यांचा जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सच्या बाबतीत जेव्हा तुम्ही वापर करत असताल तेव्हा यू हॅव टू ॲड येस टू द वर्ब. ओके. आता हे थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन काय आहे,
म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. वेन आय एम टॉकिंग अबाउट माय सेल्फ, आय टीच इंग्लिश, आय एम टॉकिंग स्पेसिफिकली अबाउट माय सेल्फ, सो आय विल बी कन्सिडर ॲज दी फर्स्ट पर्सन. अँड वेन आय एम टॉकिंग टू someone else, if the second person about himself, that will be the second person. You are students, okay. So तो झाला second person. And when I'm talking to him about the third person, that is called the third person. मी पहिला व्यक्ती आहे, दुसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. शी इज अ गर्ल, ही इज अ बॉय, मी त्याला तिच्याबद्दल सांगतोय, म्हणून तो जो काय झाला ही, शी, इट, ते झाले थर्ड पर्सन. मग असे थर्ड पर्सन जेव्हा फक्त सिंग्युलर येतात, थर्ड पर्सन फक्त सिंग्युलर येतात, तेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये वर्बला एस जोडायचा असतो. येते लक्षात. आपण दुसरे काही सब्जेक्ट्स घेऊन उदाहरणं बघू. आपण घेऊ वी लर्न इंग्लिश. आता इथे मात्र वर्बला एस जोडायचा नाही, कारण वी हा सिंग्युलर नाही, हा प्लुरल आहे. वी म्हणजे आम्ही, अनेक लोक, म्हणून इथं एस जोडणार नाही. येते लक्षात. आणि हा थर्ड पर्सन ही नाहीये. चौथा येतो आपला पुढचा आहे यू डान्स वेल, ओके. पुढचा आहे शी स्विम्स इन द रिव्हर. आता इथं मात्र मी वर्बला एस जोडला का, कारण शी हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. येते लक्षात. पुढचा आहे तुमचा वर्ब, एनी नेम घेतला आपण वर्ब घेऊ, दे घेऊ, दे वॉक फास्ट, काही घेऊ शकता तुम्ही, ओके. यू कॅन टेक वॉट एव्हर सेंटेन्सेस यू वॉन्ट, पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असला पाहिजे, तेव्हा ते सिंपल प्रेझेंट टेन्स होतं. पुढचं आहे राम रन्स फास्ट, रन स्लो. इथं मात्र मी वर्बला एस जोडला का, कारण राम हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. येते लक्षात. तर हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. येते लक्षात. हा प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि आपण पाहिलं होतं वेळेचे आस्पेक्ट 4 असतात, त्यामध्ये सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आपण पाहिला सिंपलचा प्रेझेंट टेन्स. आता आपल्याला बघायचं आहे प्रेझेंटचा कंटिन्युअस टेन्स, ओके. आता आपल्याला बघायचं आहे प्रेझेंटचा कंटिन्युअस टेन्स. पुढचा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता आपण जसं पहिल्या प्रकारच्या टेन्समध्ये पाहिलं, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याची रचना असते सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. तशाच प्रकारची रचना इथं सुद्धा आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. फक्त इथं थोडासा चेंज आहे. इथे एक नवीन रचना तुम्हाला घ्यावी लागेल. तिथं तुम्हाला वापरावे लागेल हेल्पिंग वर्ब्स, ओके. हेल्पिंग वर्ब्स. आणि वर्बचा जो काही फॉर्म आहे तो ING वाला फॉर्म वापरावा लागेल. जसं की रन असेल तर रनिंग, टीच असेल तर टीचिंग, लर्न असेल तर लर्निंग, वॉक असेल तर वॉकिंग, स्विम असेल तर स्विमिंग, अशा प्रकारचे ING वाले फॉर्म. आणि हेल्पिंग वर्ब्स कोणते वापरायचे आहेत, तर 3 हेल्पिंग वर्ब्स आहेत. एक आहे ॲम, दुसरा आहे इज आणि तिसरा आहे आर. हे 3 हेल्पिंग वर्ब्स वापरायचे आहेत. आय कुणाला वापरायचं, तर ॲम हा आय सब्जेक्टसाठी वापरतो आपण. ॲम हा हेल्पिंग वर्ब आय सब्जेक्टसाठी वापरतो. इज हा हेल्पिंग वर्ब वापरतो आपण ही, शी आणि इट या सब्जेक्टसाठी. आणि आर हा हेल्पिंग वर्ब आपण वापरतो यू, वी आणि दे साठी. एवढे हेल्पिंग वर्ब्स मात्र लक्षात ठेवा. आता इथं या टेन्समध्ये आपण काय सांगतोय, कंटिन्युअस, म्हणजेच क्रिया जी आहे ती चालू आहे, चालू वर्तमान काळ. सध्या मी जी काही क्रिया करतोय ती क्रिया मी अजूनही करतच आहे, याला म्हणतात कंटिन्युअस टेन्स. आणि याचं हे सूत्र आहे. येते लक्षात. आपण काय करू, आपण जे काही पूर्वीचे वाक्य पाहिलीत, हे आय ईट अन ॲपल, राहुल टीचेस इंग्लिश, वी लर्न इंग्लिश, यू डान्स वेल, शी स्विम्स इन द रिव्हर, दे वॉक फास्ट, राम रन स्लो, याच वाक्यांना आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कसं ट्रान्सफॉर्म करायचं किंवा कसं त्याला चेंज करायचं ते आपण बघू. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की सिंपल प्रेझेंट टेन्सना
प्रेझेंट टेन्सला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये चेंज करा, तर तेही तुमच्या लक्षात येईल. ओके, सो आपलं पहिलं वाक्य आहे आय ईट अन ॲपल. आता हे वाक्य कसं बदलणार? आय ईट अन ॲपल. ओके, बघू आपण. आय ईट अन ॲपल हे आपलं वाक्य आहे. आता या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बदलायचं आहे. आपला सब्जेक्ट जो आहे तो जशाच तसा आपला घ्यावा लागेल, आय. आता आपल्याला इथे हेल्पिंग वर्ब घ्यायचे आहेत. किती आहेत हेल्पिंग वर्ब? 3. ॲम इज आर. मग आय हा सब्जेक्ट असताना आपण कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो? ॲम. ओके, याला मॉडेल ऑक्झिलरीज असं सुद्धा म्हणतात. आय ॲम. आता आपला वर्ब काय आहे? ईट आहे, पण आपल्याला वर्बचा कोणता फॉर्म वापरायचा आहे? ING वाला, म्हणून आय ॲम ईटिंग. आय ॲम ईटिंग आणि ऑब्जेक्ट जो असेल तो आय ॲम ईटिंग ॲन ॲपल. ओके, एवढंच आहे. फक्त तुम्हाला बदल करत असताना हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल. याला फॉर्म्युला किंवा सूत्र असं सुद्धा म्हणतात. ओके, येते लक्षात. पुढचं आपलं वाक्य आहे राहुल टीचेस इंग्लिश. ओके, सब्जेक्ट आहे आपला राहुल. ओके, आता राहुल काय आहे? हा सुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर जेव्हा सब्जेक्ट येतात तेव्हा आपण इज हा हेल्पिंग वर्ब वापरतो. राहुल इज. वर्ब आहे आपला टीच. कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला वर्बला ING लावायचं आहे, म्हणून राहुल इज टीचिंग इंग्लिश. बरोबर आहे. अजून एक गोष्ट महत्त्वाची जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे प्रेझेंट टेन्स असो, पास्ट टेन्स असो किंवा फ्युचर टेन्स असो, तिन्ही टेन्सची जर तुम्हाला कंटिन्युअस मधली जर ॲक्शन आली तर तुम्हाला वर्बला नेहमी ING जोडायचा आहे. ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा. तिन्ही टेन्समधली कंटिन्युअसची जर ॲक्शन आली किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये जर चेंज करा, कन्वर्ट करा असा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्बला ING जोडावं लागेल. तुम्ही जर कंटिन्युअस टेन्सचा प्रश्न असताना वर्बचा दुसरा तिसरा फॉर्म जर लावला तर ती वाक्याची रचना चुकते. येते लक्षात. त्यामुळे लक्षात ठेवा, कंटिन्युअस ॲक्शन असताना तुम्हाला वर्बला ING जोडायचा आहे. ओके, आपलं तिसरं वाक्य आहे वी लर्न इंग्लिश. वी लर्न इंग्लिश. सब्जेक्ट आहे आपला वी. आता वी नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा आपल्याला. कोणता येणार वीला हेल्पिंग वर्ब? वीला हेल्पिंग वर्ब आर. वी आर. लर्न इंग्लिश होतं, लर्नचं होणार लर्निंग. वी आर लर्निंग इंग्लिश. वी आर लर्निंग इंग्लिश. इथे इंग्लिशची स्पेलिंग चुकली थोडीशी. वी आर लर्निंग इंग्लिश. ओके, पुढचं आपलं वाक्य आहे यू डान्स वेल. सब्जेक्ट आहे यू. यू. हेल्पिंग वर्ब कोणता येणार यूला? आर. यू आर डान्सिंग वेल. डान्स आहे आपला वर्ब, ING लावला डान्सिंग. यू आर डान्सिंग वेल. बरोबर आहे. पुढचं कोणतं आहे आपलं वाक्य? पुढचं वाक्य आहे शी स्विम्स इन द रिव्हर. सब्जेक्ट आहे शी. शी सब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे, म्हणून कोणता हेल्पिंग वर्ब येणार? इज. शी इज. आपला वर्ब आहे स्विम. स्विमला ING लावायचे. शी इज स्विमिंग. शी इज स्विमिंग. वर्ब आहे इन द रिव्हर. शी इज स्विमिंग इन द रिव्हर. बरोबर आहे. पुढचं आपलं वाक्य काय आहे? दे वॉक फास्ट. ओके, दे वॉक फास्ट. सब्जेक्ट आहे दे. आता दे सब्जेक्ट असताना हेल्पिंग वर्ब कोणता घ्यायचा आहे? आर. बरोबर आहे. दे आर. वर्ब आहे वॉक. वॉकला ING लावायचं आहे, म्हणून दे आर वॉकिंग फास्ट. दे आर वॉकिंग फास्ट. बरोबर आहे. हे झालं वाक्य. पुढचं कोणतं वाक्य आहे आपलं? पुढचं आहे राम रन्स स्लो. राम सब्जेक्ट घेतला. आता हा सुद्धा सिंग्युलर आहे, म्हणून हेल्पिंग वर्ब येणार इज. राम इज. रन आहे, वर्बला ING लावायचा आहे, म्हणून रनचा होणार रनिंग. राम इज रनिंग स्लो. ऑब्जेक्ट झाला स्लो. येते लक्षात. हा झाला कंटिन्युअसचा टेन्स. तुम्हाला दुसरं तिसरं काहीही करायचं नसून तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हेल्पिंग वर्ब्स लक्षात ठेवायचे आहेत आणि कंटिन्युअस टेन्स असले की वर्बचा ING वालाच फॉर्म आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब ॲम, इज आणि आर. एवढं लक्षात ठेवलात की तुमचे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सेसचे प्रश्न नक्कीच सुटून जातील. येते लक्षात. सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर वापरायचा इज.
प्लुरल सब्जेक्ट्स असतील तर वापरायचं आर, आय असेल सब्जेक्ट तर वापरायचा ॲम. येते लक्षात. हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता पुढचा जो काही आपला काळाचा आस्पेक्ट आहे तो आहे परफेक्ट टेन्स. ओके, आणि आपण शिकतोय प्रेझेंट टेन्स म्हणून कोणता येणार? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपला तिसरा जो काही टेन्स आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता जसं आपण पहिल्या दोन प्रकारच्या टेन्सेसची सूत्र पाहिली प्रेझेंट टेन्सची, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची, तसंच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सुद्धा सूत्र आहे. ते काय आहे सूत्र? सेम, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता मात्र इथं वर्ब वापरत असताना आपल्याला ॲक्शन पूर्ण झालेली आहे म्हणून दाखवायची आहे, त्यामुळे इथे वर्बचा आपल्याला तिसरा फॉर्म वापरायचा आहे. आता जसं मी तुम्हाला एक नियम सांगितला, एक म्हणजे लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगितली की कंटिन्युअस टेन्स असो, कोणत्याही काळातला प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर असो, कंटिन्युअस टेन्स असला की वर्बचा ING वाला फॉर्म येतो. तसंच जर परफेक्ट ॲक्शन असेल कोणत्याही टेन्समधली, ती प्रेझेंट असो, पास्ट असो, फ्युचर असो, तुम्हाला वर्बचा तिसराच फॉर्म वापरायचा आहे. येते लक्षात. कंटिन्युअस टेन्समध्ये कुठल्याही काळामध्ये वर्बचा ING वाला फॉर्म, आणि परफेक्ट टेन्समध्ये परफेक्ट ॲक्शन असेल तर कोणत्याही टेन्समध्ये तुम्हाला वर्बचा तिसरा फॉर्म वापरायचा आहे. येते लक्षात. तर आता इथे हेल्पिंग वर्ब कोणते आहेत? इथं दोन हेल्पिंग वर्ब आहेत, एक आहे हॅज आणि एक आहे हॅव. ओके, एक आहे हॅज आणि एक आहे हॅव. आता हॅज कोणाला वापरायचं? तर हॅज आपण हेल्पिंग वर्ब वापरणार ही या सब्जेक्टला, शी साठी, इट साठी. ओके, किंवा कुठलेही नाव असेल तर आपण हॅज वापरणार. आणि हॅव कोणासाठी वापरतो? आपण हॅव वापरतो आय साठी, वी साठी, यू साठी, दे साठी. एवढं मात्र लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हॅज, ही, शी, इट साठी, हॅव, आय, यू आणि दे साठी. येते लक्षात. आपण जी वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसची केली तीच वाक्य आपण कन्वर्ट करू किंवा बदल करू त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. येते लक्षात. आपलं पहिलं वाक्य काय होतं? आता या सूत्रानुसारच आपल्याला ती वाक्य सगळी बदलावी लागतील. पहिलं वाक्य काय होतं? आय एम ईटिंग अन ॲपल. त्यालाच आपण बदल करू. आता सब्जेक्ट आहे आय, हेल्पिंग वर्ब आय असेल तर कोणता घेणार? आय हॅव. ओके, आय हॅव. आता वर्बचा कितवा फॉर्म आहे? तिसरा फॉर्म. मग इटचा पहिला फॉर्म इट आहे, दुसरा आहे एट आणि तिसरा आहे इटन. मग इथं तुम्हाला परफेक्ट टेन्स जर सोडवायचा असेल तर तुम्हाला वर्बचे दुसरे आणि तिसरे फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वर्बचा दुसरा तिसरा फॉर्म माहिती नसेल तर परफेक्टवाली ॲक्शन सुटणार नाही. त्यामुळे वर्बचे तिन्ही फॉर्म लक्षात ठेवा, एवढं मात्र नक्कीच करा. आय हॅव ईटन अन ॲपल. आय हॅव ईटन अन ॲपल. दुसरं आपलं वाक्य आहे, काय आहे दुसरं वाक्य? राहुल इज टीचिंग इंग्लिश. दुसरं आहे राहुल, सब्जेक्ट घेतला राहुल. आता राहुलसाठी हेल्पिंग वर्ब कोणता येणार? हॅज येणार, सिंग्युलर आहे. राहुल हॅज. टीचिंग हा वर्ब आहे, टीचिंग टीचचा तिसरा फॉर्म येतो वर्बचा टॉट. राहुल हॅज टॉट इंग्लिश. ओके, राहुल हॅज टॉट इंग्लिश. आपलं पुढचं वाक्य आहे वी आर लर्निंग इंग्लिश. सब्जेक्ट आहे आपला वी. आता वी हा सब्जेक्ट असेल तर हेल्पिंग वर्ब कोणता येणार? हॅव. वी हॅव लर्निंग इंग्लिश. लर्न हा वर्ब आहे, लर्नचा तिसरा फॉर्म काय आहे? लर्न्ड. वी हॅव लर्न्ड इंग्लिश. सोपं आहे. पुढचं वाक्य आहे यू आर डान्सिंग वेल. सब्जेक्ट आहे यू. आता आर तर घेऊ शकत नाही, यू साठी कोणता हेल्पिंग वर्ब घेणार? सेम हॅव. यू हॅव. यू हॅव काय होता वर्ब? यू हॅव डान्सिंग. यू हॅव डान्स्ड वेल. आता डान्सचा तिसरा फॉर्म डान्स्ड येतो. यू हॅव डान्स्ड वेल. पुढचं आपलं वाक्य आहे शी इज स्विमिंग इन द रिव्हर. शी इज, सब्जेक्ट आहे शी.
आता शी साठी कोणता हेल्पिंग वर्ब येणार? शी साठी हॅज हा हेल्पिंग वर्ब येणार. शी हॅज. आता स्विमचा तिसरा फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. शी हॅज स्विम, स्वॅम आणि स्वम. शी हॅज स्वम इन द रिव्हर. पुढचं आपलं वाक्य आहे दे आर वॉकिंग फास्ट. ओके, आपला वर्ब आहे दे. दे साठी हेल्पिंग वर्ब घेतो आपण हॅव. दे हॅव. आता वॉक, वॉकचा तिसरा फॉर्म वॉक्ड येतो. दे हॅव वॉक्ड फास्ट. दे हॅव वॉक्ड फास्ट. पुढचं आपलं वाक्य आहे राम इज रनिंग स्लो. सब्जेक्ट आहे राम. राम साठी हेल्पिंग वर्ब सिंग्युलर आहे म्हणून हॅज. राम हॅज रन आहे. रनचा तिसरा फॉर्म रन, रॅन आणि रनच येतो. राम हॅज रन फास्ट और रन स्लो. ओके, हा झाला परफेक्ट टेन्स प्रेझेंट मधला, जिथं आपण एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून दर्शवतो. येते लक्षात? आता आपला जो काही शेवटचा प्रकारचा टाइमचा आस्पेक्ट आहे प्रेझेंट टेन्सचा तो आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण कंटिन्युअस पाहिला, परफेक्ट पाहिला. आता आपल्याला शेवटचा प्रेझेंट टेन्सचा प्रकार पाहायचा आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, चौथा जो काही आहे चौथा प्रकार तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता जसं आपण तिन्ही प्रकारच्या प्रेझेंट टेन्सची सूत्र पाहिली त्याप्रमाणे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची सुद्धा सूत्र आहे. याचं काय सूत्र आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस बीन प्लस वर्बचा ING वाला फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट. येते लक्षात? हे आहे याचं सूत्र. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस बीन प्लस वर्बचा ING वाला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता इथं बीन तुम्हाला कशासाठी घ्यायचंय? कारण तुम्ही ऍक्शन अजूनही कंटिन्यू मध्ये आहे, पूर्ण होऊन कंटिन्यू मध्ये चालू आहे अजून हे दाखवत आहात म्हणून तुम्हाला इथं बीन वापरायचं आहे. आणि वर्बचा ING वाला फॉर्म वापरायचा आहे कारण ऍक्शन ही कंटिन्युअस आहे म्हणून दाखवतो. आणि हेल्पिंग वर्ब सेम आपण जे परफेक्ट टेन्स साठी हेल्पिंग वर्ब वापरले हॅज, हॅव, तेच आपल्याला इथं हेल्पिंग वर्ब्स वापरायचे आहेत. येते लक्षात? आता आपण याची उदाहरणं पाहू. काय आता त्याची उदाहरणं ते बघू आपण. आपलं पहिलं वाक्य कोणतं होतं? पहिलं वाक्य होतं आय ईट अन ॲपल. तेच करू आपण. सब्जेक्ट आहे आय, हेल्पिंग वर्ब होता आय साठी हॅव. परफेक्ट टेन्सचे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत तेच सेम हेल्पिंग वर्ब तिथं परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा येतात. तिन्ही काळाचे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचे तिन्ही. पास्टमध्ये पास्ट परफेक्ट टेन्सला एकच हेल्पिंग वर्ब आहे हॅड, तोच पुढे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येतो हॅड बीन. आणि फ्युचर टेन्समध्ये सुद्धा तेच आहे, हॅव आहे म्हणून तेच येणार हॅव बीन. आय हॅव बीन, वर्ब होता ईट, ईटचं होणार ईटिंग. आय हॅव बीन ईटिंग अन ॲपल. पुढचं आपलं वाक्य आहे काय आहे? राहुल टीचेस इंग्लिश. सब्जेक्ट आहे राहुल. राहुलसाठी हेल्पिंग वर्ब येणार हॅज, सिंग्युलर आहे म्हणून. राहुल हॅज बीन, बीन जशाच तसा घेतलं बीन. राहुल हॅज बीन टीचिंग, टीच आहे म्हणून टीचिंग येणार. राहुल हॅज बीन टीचिंग इंग्लिश. पुढचं आपलं वाक्य काय आहे? पुढचं आपलं वाक्य आहे वी आर लर्निंग इंग्लिश. ते कसं येतं बघू. वी सब्जेक्ट घेतला, वी साठी हेल्पिंग वर्ब येतो हॅव. वी हॅव बीन, बीन जशाच तसा घेतला. वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश. वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश. पुढचं आपलं वाक्य आहे काय आहे? पुढचं वाक्य, पुढचं वाक्य आहे यू आर डान्सिंग वेल. सब्जेक्ट आहे यू, हेल्पिंग वर्ब येणार हॅव. बीन जशाच तसा येणार यू हॅव बीन. डान्स आहे, डान्सला ING लावला डान्सिंग. यू हॅव बीन डान्सिंग वेल. ओके, पुढचं आपलं वाक्य आहे, पुढचं वाक्य आहे आपलं शी इज, यू आर डान्सिंग वेल झालं. शी इज स्विमिंग इन द रिव्हर. सब्जेक्ट आहे शी, शी साठी हेल्पिंग वर्ब येणार हॅज, सिंग्युलर आहे म्हणून. शी हॅज
बीन जशाच तसा. शी हॅज बीन स्विम आहे, स्विमला ING लावला, स्विमिंग झाला. शी हॅज बीन स्विमिंग इन द रिव्हर. पुढचं आपलं वाक्य आहे दे आर वॉकिंग फास्ट. सब्जेक्ट आहे दे. दे साठी हेल्पिंग वर्ब घेतो आपण हॅव. दे हॅव बीन जशाच तसा. दे हॅव बीन. वॉक आहे म्हणून वॉकिंग होणार. दे हॅव बीन वॉकिंग फास्ट. आणि शेवटचं आपलं वाक्य आहे राम इज रनिंग स्लो. राम इज रनिंग स्लो. राम आहे, सिंग्युलर आहे म्हणून हॅज हेल्पिंग वर्ब येणार. राम हॅज बीन जशाच तसा. राम हॅज बीन रनिंग स्लो. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त हे जे काही सूत्र दिलेली आहेत तेवढी सूत्रच आणि त्याचे हेल्पिंग वर्ब्स एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवलात की तुम्हाला प्रेझेंट टेन्स तुमचं होऊन जाईल. आता मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये त्याची जी काही सूत्र आहेत ती एका खाली एक लिहून देतो. तुम्ही ती नोट डाऊन करून घेतलात आणि ते लक्षात ठेवलात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. सिंपल प्रेझेंट टेन्सचं काय आहे सूत्र? हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इथं कोणताही हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरायचं नाही कारण क्रिया साधी आहे. बरोबर आहे. पुढचा आपला टेन्स आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणला तरी चालेल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचं जे काही सूत्र आहे ते सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्बचा ING वाला फॉर्म आणि ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब आहेत ॲम, इज, आर. आता ॲम इज आर वापरायचं कुठं तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे, मी सांगितले. आता तुम्ही लक्षात ठेवा फक्त. पुढचा आपला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्बचा तिसरा फॉर्म आणि ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब तुम्हाला माहिती आहे हॅज आणि हॅव. बरोबर आहे. पुढचं आपलं सूत्र आहे पुढचा आपला प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचं काय सूत्र आहे? याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस बीन प्लस वर्बचा ING वाला फॉर्म आणि ऑब्जेक्ट. इथे लक्षात. इथं हेल्पिंग वर्ब सेम कोणते हॅज आणि हॅव. तर हा होता आपला, तुम्ही आता स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घेतलं तरी चालेल. हा होता आपला प्रेझेंट टेन्स. इथे लक्षात. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्स बद्दल शिकू. ओके, थँक्यू.